नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. आपल्या या चॅनलवर 50 सबस्क्राईब पूर्ण झालेत. मी आपलं पूर्ण मनापासून आभारी आहे. व तुमच्यापैकी अनेकांना असे प्रश्न पडले असतील की वय वाढले की गुडघे का दुखतात. आपण आज या प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत. चला तर पाहूया आपले अगोदर प्रश्न कोणते आहेत. पहिला प्रश्न, वय वाढले की गुडघे का दुखू लागतात. प्रश्न दुसरा, काय खाल्ल्याने गुडघेदुखी कमी होऊ शकते. प्रश्न तिसरा, गुडघेदुखी टाळण्यासाठी काय टाळावे. प्रश्न चौथा, त्वरित आरामासाठी काही घरगुती उपाय आहेत का. चला तर पाहूया आपली सविस्तर माहिती. जर आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आपल्या ह्या चॅनलचे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पहिला प्रश्न आपला, वय वाढले की गुडघे का दुखू लागतात. 40 ते 50 वयानंतर गुडघ्यातील नैसर्गिक वंगण कमी होऊ लागते आणि गादी झिजते. त्यामुळे हाडे एकमेकांना घासतात आणि वेदना सुरू होतात. यालाच आपण सांधेदुखी किंवा ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो. प्रश्न दुसरा, काय खाल्ल्याने गुडघेदुखी कमी होऊ शकते. तुमच्या आहारात खालील गोष्टीचा समावेश करा. कॅल्शियमयुक्त पदार्थ, दूध, दही, पनीर आणि नाचणी. ओमेगा 3, अक्रोड आणि जवस सांध्यामधील सूज कमी करतात. मेथीचे दाणे, रात्री 1 चमचा मेथी दाणे भिजून सकाळी त्याचे पाणी प्यायल्याने आराम मिळतो. व्हिटॅमिन डी, कोवळ्या उन्हात बसणे आणि संत्री किंवा अंडी खाणे फायदेशीर ठरते. प्रश्न तिसरा, गुडघेदुखी टाळण्यासाठी काय टाळावे. अति प्रमाणात आंबट पदार्थ, वातुळ पदार्थ, उदाहरणार्थ हरभरा डाळ, बटाटा आणि प्रक्रिया केलेले साखरयुक्त पदार्थ टाळावेत. तसेच वाढलेले वजन कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रश्न चौथा, त्वरित आरामासाठी काही घरगुती उपाय आहेत का. हो, 2 सोपे उपाय आहेत. पहिला, मोहरीच्या तेलाचा मसाज. लसूण टाकून गरम केलेले मोहरीचे तेल लावल्याने रक्तभिसरण सुधारते. नंबर 2, हळदीचे दूध. रात्री झोपताना हळद आणि सुंठाचे दूध प्यावे, ज्यामुळे शरीरातील इन्फ्लेमेशन कमी होते. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं, जर तुमचा गुडघेदुखीचा त्रास जास्त असेल तर आयुर्वेदिक उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या. व आपण हा व्हिडिओ कुठून पाहताय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.